हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व। मी अश्विनी तुमचं माझ्या आशिष क्रिएशन या यूट्यूब चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्राउझर पॅन्टचं कटिंग कसं करायचं आहे हे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे मी तुम्हाला। तर पहा, इथं मी कापड घेतलेलं आहे 2 मीटर आणि तुम्ही फोल्ड करून घेतलेला आहे, डबल फोल्ड केलेला आहे। तर याचं कटिंग करत असताना नेहमी फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट हा सेपरेट कटिंग करायचा असतो। तर पहा, याच्यामध्ये मी तुम्हाला आता मापे कशी टाकून घ्यायची हे तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये मी खूप साऱ्या टिप्स आहेत त्या तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत। तर पहा, आता आपण कटिंगला चालू करूयात। मापे टाकून घेऊयात पहिल्यांदा आपण। तर पहा, इथं माप टाकून घेताना मी त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगते। तर हे कापड मी घेतलेलं आहे, तर त्याचा पन्ना आहे 41 इंच। चला आता आपण मार्किंग करून घेऊया। तर पहा, नेहमी बेल्टसाठी आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायचं असतं। तर पहा, इथे मी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। तर इथं हे आपल्याला नेहमी बेल्टसाठी 2 इंचाचं मार्किंग आधी करून घ्यायचं असतं। तर पहा, हे मार्किंग केलेलं आहे, तिथे मी एक लाईन ओढून घेते आता। त्याच्यानंतर आपल्याला कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे। कमरेचं माप टाकताना नेहमी आपल्याला शीटगेअरचं माप टाकून घ्यायचं असतं। तर पहा, याचा शीटगेअर आहे याचा शीटगेअर जेवढा आहे ना, त्याचा चौथा भाग प्लस 2 इंच असं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। तर याचा शीटगेअर आहे 37 इंच। तर 37चा चौथा भाग किती झाले? 9.5 इंच झालेला आहे। तर इथं आपल्याला 9.5 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन म्हणून 2 इंच असं 11.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी कमरेच्या ठिकाणी आपल्याला या पॅन्टचं फक्त याच पॅन्टचं कटिंग करताना शीटगेअरचं माप जेवढं आहे तेवढं आपल्याला तिथं मार्किंग करून घ्यायचं असतं। तर पहा, म्हणजे कमरेच्या ठिकाणी शीटगेअरचं माप इथं आपण यूज करायचं असतं। त्यानंतर पहा, इथं आपण शीटगेअरचं माप पण टाकून घ्यायचं आहे। तर पहा, इथं मी वरच्या साईडला जे मार्किंग करून घेतलेलं आहे तेच मी खालच्या साईडलाही एक मार्किंग करून घेते पहा। त्यानंतर आपण शीटगेअरचं माप टाकून घेऊया। तर शीटगेअरचं माप जेवढं आपण कमरेच्या ठिकाणी जेवढं माप टाकलेलं आहे तेच माप आपण शीटगेअरच्या ठिकाणीही टाकून घ्यायचं आहे। तर पहा, इथं मी 11.5चं कमरेचं माप 11.5 टाकलं होतं, तर शीटगेअरचं माप ही इथं मी 11.5चं टाकून घेतलेलं आहे। आणि इथं अजून एकदा चेक करते मी 11.5वरती मार्किंग करून घेऊन ह्या लाईन आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत। बघा, पट्टीच्या साह्याने मी इथं लाईन जोडून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला पुढं जिथं आपण शीटगेअरचं माप टाकलेलं आहे तिथून पुढं आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करून घेऊन लाईन ओढून घ्यायची आहे। आणि इथं आपल्याला एक कर्व देऊन घ्यायचा आहे, शीटगेअरचा कर्व। तर पहा, मी कसं देऊन घेते, तुम्हाला अशाच पद्धतीने कर्व देऊन घ्यावा लागेल। त्यानंतर पहा, इथं आता मी शीटगेअरचं माप टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण इथं पूर्ण उंचीचं माप टाकून घेऊया। तर पहा, इथं या पॅन्टची जी पूर्ण उंची आहे ती 33 इंच आहे। तर मी इथं 33 इंचावरती मार्किंग करून घेतलं आहे। आणि तिथं आपण 33 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे पूर्ण उंचीचं, तिथून खाली 2 इंचावरती पण आपल्याला मार्किंग करून घ्यावं लागेल। हे मार्किंग आपण बॉटमसाठी केलेलं आहे, जेवढं बॉटमसाठी आपल्याला तेवढं मार्किंग करून घ्यावं लागेल। तर पहा, त्यानंतर आपल्याला इथं हे अंतर आहे ते किती आहे ते आपल्याला मोजून घ्यावं लागेल। बघा, इथं 11.5 इंचच आहे, तर तिथं मी एक मार्किंग करून घेते, कारण ह्या साईडला शीटगेअरचं आपण 11.5 टाकलं आहे, म्हणजे या साईडला हे 11.5च असणार। आणि तिथून पुढं आपल्याला लाईन ओढून घ्यायची एक। आणि आता हे आपण जी लाईन ओढून घेतलेली आहे हे जे माप आहे ते किती आहे ते आपल्याला पाहून घ्यायचं आहे। पहा, तर पहा, इथं मी किती घेतलं आहे बघा, हां, इथं 13.5 इंच मी मार्किंग बघितलेलं आहे। पहा, हे मार्किंग जे आहे ते 13.5 इंचाचं आहे। आता हे मार्किंग आहे ना, तर याचा हाफ करून आपल्याला बॉटमच्या साईडला आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। बघा, तर इथं 13.5चा हाफ किती होतोय? तर पहा, इथं 13.5चा हाफ आहे तो आपला 6.25 येतोय बहुतेक, हा ना, हां, 6.25च येतोय। तर पहा, इथं 6.25 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि इथं मार्किंग करून झाल्यानंतर जेवढा आपल्याला बॉटम ठेवायचं आहे तर त्याचं निम्म इकडं आणि निम्म तिकडे एवढं अंतर घेऊन घ्यायचं आहे। तर पहा, इथं जेवढं मी मार्किंग केलं होतं 6.25 पासून तिकडं 3.5 आणि इकडं 3.5 असा 7 इंचाचा बॉटम मी तयार करणार आहे या पॅन्टसाठी। त्यानंतर पहा, आपल्याला हे सर्व पॉईंट्स जोडून घ्यायचे आहेत।
व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण खूप सोप्या पद्धतीने मी पॅन्टचं कटिंग कसं करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे आणि स्टेप बाय स्टेप तिथं कोणत्या ठिकाणी किती माप टाकायचं आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा. त्यानंतर इथं आपण मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता आपलं इथं फ्रंट पार्टचं जे मार्किंग आहे ते कंप्लीट झालेलं आहे. तर पहा, यानंतर आपण हे कटिंग करून घेऊया. आणि हे आता फ्रंट पार्टचं मार्किंग आपण कटिंग करून घेतल्यानंतर आपण सेकंड पार्टचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर पहा, अशा पद्धतीनं आपलं हे फ्रंट पार्टचं जे कटिंग आहे ते झालेलं आहे. आता आपण सेकंड पार्टचं कटिंग करूया. तर सेकंड पार्टचं कटिंग करत असताना पहिल्यांदा वरच्या साईडला आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला फ्रंट पार्ट आहे तो उंचीमध्ये सेकंड पार्टपेक्षा 2 इंचांनी कमी असतो आणि जो सेकंड पार्ट आहे म्हणजे बॅक पार्ट जो आहे तो फ्रंट पार्टपेक्षा 2 इंचांनी जास्त असतो. आणि जिथून खाली जिथं आपण मार्किंग केलं ना तिथून खाली आपल्याला फ्रंट पार्ट अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. आणि कटिंग करताना आपल्याला फक्त बॅक साईडलाच मार्किंग वाढवायचं आहे. कटिंगचं म्हणजे माप वाढवायचं आहे. फ्रंट साईडला जशी जेवढी फ्रंट साईड आहे तेवढीच आपल्याला फ्रंट साईड इथं ठेवून घ्यायचे आहे आणि फक्त बॅक साईडला आहे ते आपल्याला 2-2 इंचांनी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं पहा, मी 2 इंचावरती मार्किंग करून घेते आहे. हे आपल्याला 2-2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. फ्रंट साईडला आपल्याला काहीही वाढवायचं वगैरे नाही आणि कटिंग करताना सुद्धा फक्त बॅक साईडला वाढवलं तेवढंच कटिंग करायचं आहे. फ्रंट साईडला जेवढी आपली फ्रंट पार्ट आहे तेवढंच आपल्याला सेकंड पार्ट हे फ्रंट साईडनं तेवढाच ठेवायचं आहे. तर पहा, इथं मी मार्किंग करून घेतलं आहे. आता हे पॉईंट्स आपल्याला जोडून घ्यावे लागतील. तर पहा, अशा पद्धतीने मी हे सर्व पॉईंट्स जोडून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे वरती 2 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ना सेकंड पार्टला म्हणजे बॅक पार्टचं, तर तिथून फक्त कमरेच्या पुढच्या साईडला आहे ते आपल्याला तेवढं ठेवायचं आहे. फक्त बॅक साईडनं जेवढं आपण 2 इंच घेतलेलं आहे अशी तिरकी लाईन आपल्याला मारून घ्यायची आहे. बघा मी कशा पद्धतीनं मारलेली आहे. जेवढा आपला फ्रंट पार्ट आहे तेवढं फ्रंट साईड आपल्याला तसंच ठेवायचं आहे. फक्त बॅक साईडला 2 इंच आपल्याला वाढवायचं आहे. त्यामुळे ही तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे आणि आपल्याला याचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर पहा, मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला हे मार्किंग कसं करायचं ते सांगितलेलं आहे. तर माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पहा, इथं आपलं कटिंग करून झालेलं आहे फ्रंट आणि बॅक साईडचं. खूप सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलेलं आहे. तर पहा, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि बाय.